चर्मकार समाज म्हणजेच चांभार समाज हा पारंपरिकरित्या पायातील चामड्याच्या कामाशी जोडलेला समाज सामाजिक स्तरावर गेली अनेक वर्ष हा उपेक्षित राहिला होता। परंतु आज केवळ हातावरच्या कष्टापुरता हा समाज थांबला नाही, तर आज शिक्षण, नोकरी आणि राजकारण या तीनही क्षेत्रामध्ये हा समाज स्वतःची ओळख निर्माण करतोय। आंबेडकरी चळवळीचं बोट धरून चर्मकार समाज हा राजकारणात पुढे आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत आज हा समाज पोहोचलेला आहे। मग आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात चर्मकार समाजाचं स्थान किती, यासोबत महाराष्ट्रात चर्मकार समाजाचे किती आमदार आहेत, त्यांचे मतदारसंघ कोणते आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीनापासून स्वागत करतो। आता आपल्या या यादीतले पहिले चर्मकार समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार संजय सावकरे। आमदार संजय सावकरे हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या मतदारसंघाचे आमदार आहेत। संजय सावकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि 2009 ला ते प्रथम निवडून आले। त्यानंतर पुन्हा काही वर्षातच त्यांनी पक्षांतर केलं आणि भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 4 वेळा ते आमदार देखील राहिलेले आहेत। तर 2024 ला भाजपकडून निवडून आल्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देखील देण्यात आलं आहे। आता यानंतरचे क्रमांक 2 चे चर्मकार समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार नमिता मुंदडा। बीड जिल्ह्यातील केज या मतदारसंघातून नमिता मुंदडा या भाजपकडून आमदार आहेत। या मतदारसंघ देखील हा राखीव मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून विमलताई मुंदडा या अगोदर आमदार होत्या, त्यांची सून म्हणून नमिता मुंदडा या सध्या त्यांचा वारसा चालवत आहेत। 2019 पर्यंत त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, परंतु त्यानंतर 2019 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या पहिल्यांदा त्या इथून आमदार झाल्या। त्यानंतर 2024 ला देखील त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजपकडून दुसऱ्यांदा आमदार ते या मतदारसंघातून आहेत। आता यानंतरचे क्रमांक 3 चर्मकार समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार नारायण कुचे। आमदार नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सध्या आमदार आहेत। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नारायण कुचे यांनी नगरसेवक ते आमदारकीपर्यंतचा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे। 2014 मध्ये त्यांनी भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले। त्यानंतर 2019 आणि 2024 यावेळी देखील त्यांनी विजय मिळवला आहे। आता यानंतर क्रमांक 4 चे चर्मकार समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार किसन वानखेडे। आमदार किसन वानखेडे हे भाजपकडून 2024 ला विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत। 2024 च्याच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या मतदारसंघातून निवडून आले आहेत। त्यांनी काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांचा पराभव केला होता। आता यानंतर क्रमांक 5 चे चर्मकार समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार श्याम खोडे। वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या वाशिम मंगरुळ या मतदारसंघातून ते भाजपकडून 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत। 2024 च्या या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उबाटा गटाचे सिद्धार्थ देवडे यांचा पराभव केला आहे। आता यानंतरचे क्रमांक 6 चे चर्मकार समाजाचे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर। नरेंद्र भोंडेकर हे भंडारा पवनी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात 2009 मध्ये प्रथमतः अपक्ष निवडणूक लढवत केली आणि तेव्हा ते पहिल्यांदा आमदार देखील झाले। त्यानंतर 2014 ला त्यांचा पराभव झाला, तर पुढे 2019 ला पुन्हा ते निवडून आले। तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता। त्यानंतर जेव्हा शिवसेनेमध्ये 22 मध्ये फूट पडली, अशा वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत त्यांनी विजय सुद्धा मिळवला। आता यानंतरचे क्रमांक 7 चे आमदार आहे डॉक्टर अशोक माने। डॉक्टर अशोक माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत। जनसुराज्य शक्ती अशी त्यांची पक्षाचं नाव आहे, परंतु भाजपच्या पाठिंब्यावर ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। आता यानंतर क्रमांक 8 चे चर्मकार समाजाचे आमदार आहेत ते आहेत मंगेश कुडाळकर। मंगेश कुडाळकर हे मुंबईतील कुर्ला या विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत। मंगेश कुडाळकर हे 2014 पासून आमदार आहेत। 2014, 2019 आणि 2024 अशा 3 वेळा ते या शिवसेनेकडून या मतदारसंघातून निवडून आले आहेत। तर 2024 ला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत विजय देखील मिळवला। आता यानंतर क्रमांक 9 चे चर्मकार समाजाच्या आमदार आहेत ते आहेत सरोज आहिरे। आमदार सरोज आहिरे या नाशिक जिल्ह्यातील देवळाली या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांनी 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा इथून विजय मिळवला होता।
त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 2024ला पुन्हा या मतदारसंघातून त्या आमदार देखील झाल्या आहेत. यानंतर क्रमांक 10च्या चर्मकार समाजाच्या आमदार आहेत त्या सहिताई डहाके. सहिताई डहाके या भाजपकडून 2024च्या विधानसभा निवडणुकीत कारंजा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आहेत. तर मित्रांनो, आपण चर्मकार समाजाचे महाराष्ट्रातील 10 आमदार असणारे पाहिले. चर्मकार समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व हे विधानसभेमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळालं. मग जेव्हा समाजाचे प्रश्न येतात तेव्हा विधानसभेमध्ये किती आमदार या समाजाच्या प्रश्नावर बोललेले आहेत हे आपल्याला देखील कळलं पाहिजे. त्यानुसारच आतापर्यंत चर्मकार समाजाचे किती प्रश्न सुटले आणि कोणते प्रश्न आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.